अंबिका नगरातील नंदाने मंगल कार्यालयाजवळील परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून नाली रस्त्यासह आदी प्रश्न कायमच आहे। त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे। या पाण्यातूनच वाहनांची ये-जा सुरू असते। तसेच या परिसरात दुर्गंधी असल्याने तिथून जाणारे नागरिक वैतागून गेले आहे। त्या दरम्यान तेथील प्रमुख रस्त्यावरून जड वाहनांना प्रवेशबंदी असून देखील वाहनांची ये-जा सुरू आहे। त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। मनपाकडून नाली दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे। आता नागरी समस्या महापालिका प्रशासनाकडून तात्काळ सोडवल्या जात नाहीत अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे। त्या दरम्यान परिसरातील हे सांडपाणी घरासमोर तसेच रस्त्यावर जमा होते। त्यामुळे जीवघेण्या डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे। नागरिक आजारी पडत आहे। त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतायत। आम्ही अंबिका नगरचे रहिवासी आहोत। सर्वच आमच्या इथं सगळं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्याच्यामुळे डेंग्यूची साथ चालू आहे, टायफॉइड मलेरियाची साथ चालू आहे। इकडे कोणी लक्ष देत नाही। पूर्ण नंदाने पासून ते खंडारे सरांच्या घरापर्यंत, साहेबांच्या घरापर्यंत पूर्ण खड्डे पडलेले आहेत। आणि लाईनची समस्या अशी आहे की सगळं एका पोलवर 15 16 कनेक्शन आहेत। त्याच्यामुळे सगळे तार खाली वाकले, ट्रक येतात जातात, त्याच्यामुळे ते खाली वायर पडतात। ते एक समस्या आहे। आणि खड्ड्याची फार मोठी समस्या आहे। रोज लोक तिथं पडून राहिले, लेकरं शाळेतून येता जाता सायकली पडतात, ॲक्सिडेंट होऊन राहिले। तरी त्याच्याकडे आमच्याकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं, फिरून कोणी पाहत नाही। हे गटार सगळं साचलेलं आहे। पूर्ण याच्यात डेंग्यूचे मच्छर झालेला आहे। माझी मुलगी 8 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत हॉस्पिटलला डेंग्यूच्या तापामुळे भरती होती। आणखीन डोंगरे साहेब आमचे शेजारचे रहिवासी ते आयकॉनला ऍडमिट होते, त्यांनाही डेंग्यू झालेला आहे। त्यांचं नाव भीमराव डोंगरे आहे। आणखी आता सध्या अग्रवाल हॉस्पिटलला, प्रशांत अग्रवालच्या हॉस्पिटलला आणखी एक पेशंट आहे आमच्या शेजारचा, अंकुश तायडे म्हणून, तोही सुद्धा ऍडमिट आहे। अशी डेंग्यूची पूर्ण साथ पसरलेली आहे। या पाण्याचा आम्हाला खूप त्रास आहे। हा प्लॉटवाला येत नाही आणि लक्ष देत नाही। त्याच्या घरी आम्ही नेहमी जातो, पण तो काही दुर्लक्ष करून राहिला, इकडे काही येऊन नाही राहिला। विदर्भ न्यूज करिता अकोल्यावरून हा वृत्तांत।